नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित आहे। या महिन्यात दर सोमवारी शिवाची मनोभावे पूजा, उपवास, रुद्राभिषेक करण्याची विशेष परंपरा आहे असे मानले जाते। या काळात शिवाची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर मंडळी, श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि देवांची आराधना करण्याचा काळ मानला जातो। या काळात महादेवांची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय, काही सेवा देखील आपण करत असतो। तसेच मुलांच्या लग्नाबद्दल काही अडचणी असतील, समस्या असतील, भरपूर उपाय करून देखील मुलांचं लग्न ठरत नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातील हा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे। 21 दिवस तुम्ही ही सेवा कंटिन्यू केली। आता श्रावण महिना देखील चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर हा ग्रंथ याचं तुम्ही पठन करायचं आहे, हा अध्याय आहे, तर हा अध्याय पठन केल्याने तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष आहे, पितृदोष, नजर दोष किंवा अन्य कोणतेही दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील। मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव अशी कमेंट करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील। मंडळी, शिवलीलामृत ग्रंथातील कोणता अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत तर ते दूर होणार आहेत, त्याची संपूर्ण विधीपूर्वक तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे। जे काही नियम आहेत तर त्या नियमाचं पालन कशा प्रकारे करायचं आहे ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, या अध्यायात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा व त्या संबंधित कथा विस्तारपूर्वक वर्णिले आहे। ज्या तरुण तरुणीच्या विवाह जुळण्यात अडथळे येत आहेत, विवाहात उशीर होत आहे किंवा योग्य स्थळ मिळत नाही, त्यांनी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करताना किंवा विशेषतः अध्यायाची 13वी आवृत्ती पठन श्रद्धेने केल्यास विवाह योगातील सर्व बाधा दूर होतील। तर श्री शिवलीलामृत या ग्रंथातील अध्याय 13वा वाचण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याची पद्धत तर बघा, साधारण वेळ या अध्यायात सुमारे 100 ते 105 ओव्या आहेत। जर तुम्ही शांतपणे न अडखळता आणि अर्थ समजून घेत वाचन करत असाल तर हा अध्याय वाचण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 मिनिटे लागतात। तसेच जर तुमची वाचनाची गती चांगली असेल आणि तुम्ही आधीही पोथी वाचली असेल तर हा अध्याय 10 ते 12 मिनिटातही पूर्ण होऊ शकतो। लग्नासाठी किंवा कोणतीही मनोकामना पूर्तीसाठी अध्याय 13वा वाचताना खालील पद्धतीने अवलंब करावा। हा अध्याय कोणत्याही दिवशी वाचता येतो, परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा प्रदोष काळात संध्याकाळी शिव मंदिरात किंवा घरात देवघरासमोर बसून वाचणे अत्यंत उत्तम मानले जाते। वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत। देवाजवळ शिवलिंग किंवा शिव पार्वतीच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा अखंड चालू ठेवावा। अगरबत्ती लावायची आहेत, पांढरी फुले ही अर्पण करायची आहेत। देवापुढे पाट मांडून त्यावर श्री शिवलीलामृत ग्रंथ ठेवावा। एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा कलशामध्ये जल भरून ठेवावे। धुपाची अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा आणि फुलं, विशेषतः शंकराला बेलफूल किंवा पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत, ते देखील जवळ ठेवावीत। प्रसादासाठी गुळ, खोबरे किंवा साखरेचा नैवेद्य ठेवावा। त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे? पोथी किंवा अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडंसं 1 पळी पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता ठेवायच्या आहेत, एखादं फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे, मी माझ्या मुलांच्या विवाहातील किंवा स्थळ जुळवण्यातील सर्व अडथळे दूर होऊन लवकर विवाह ठरवा, यासाठी मी हा 13वा अध्याय वाचत आहे। त्यानंतर तुम्हाला ते पाणी आहे तर ते जमिनीवरती सोडायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे। जर स्वतः मुलगा किंवा मुलगी जर हे अध्यायाचे पठन करणार असेल तर त्यांनी अशा प्रकारेच संकल्प करायचा आहे। अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रताने तुम्हाला 13वा
अध्याय पूर्ण वाचायचा आहे। वाचन पूर्ण झाल्यावर भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे आरती करायची आहे। मला प्रसादाचा नैवेद्य दाखवावा, हात जोडून भगवान शंकराला आणि माता पार्वतीला प्रार्थना करावी। हे भोळे भाबड्या शंकरा, हे माता पार्वती, आमच्या मुलीच्या लग्नातील सर्व अडचणी दूर करून लवकरच उत्तम योग जुळून आण, अशी तुझ्या चरणी प्रार्थना। तर तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचे 1 ते 15 अध्याय पारायण करायचे नसेल आणि केवळ लग्नासाठीच हाच अध्याय तुम्हाला करायचा असेल तर तो तुम्ही नियमितपणे किंवा सलग ठराविक दिवशी, उदाहरणार्थ 11 दिवसाचा संकल्प करायचा आहे किंवा तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करू शकता किंवा महिनाभराचा संकल्प तुम्ही करू शकता, 41 दिवसाचा देखील संकल्प करू शकता। श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करताना किंवा विशेषतः लग्नासाठी 13व्या अध्यायाचे पठण करताना मुलांच्या किंवा ज्याच्यासाठी हा अध्याय वाचला जात आहे त्या व्यक्तींच्या संदर्भात काही नियम देखील पाळणे तितकेच महत्त्वाचे आहेत। तर अध्याय वाचताना किंवा ज्या दिवसामध्ये हा संकल्प केला आहे त्या काळात शक्यतो सात्विक आहार म्हणजे शाकाहारी जेवण, कांदा लसूण शक्यतो टाळावे, व्यसनापासून पूर्णपणे दूर राहावे। वाचन करण्यापूर्वी किंवा देवाजवळ बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। जर तुम्ही 11, 21 किंवा 41 दिवसाचा संकल्प केला असेल तर तो खंडित होऊ देऊ नका। मध्ये एखादा दिवस सुटल्यास तो दिवस वाढवून घ्यावा किंवा पुन्हा संकल्प करावा। म्हणजे बघा, साधारणपणे 21 दिवस नित्यनेमाने तुम्ही हा ग्रंथ पठण करायचा किंवा 11 दिवस किंवा श्रावण महिन्यातील सर्व सोमवार म्हणजे पूर्ण महिन्याभराचा जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्ही महिनाभर हा 13वा अध्याय आहे तर याचं पठण करायचं आहे। बघा, ज्या मुलांचे लग्न जमवायचे आहे त्यांची आई, बहीण, काकू किंवा घरातील कोणतेही स्त्री त्या मुलांच्या नावाने संकल्प करून हा 13वा अध्याय श्रद्धेने वाचू शकतात। जर मुलीच्या स्वतःच्या विवाहासाठी हा अध्याय वाचायचा असेल तर त्या स्वतः किंवा त्यांचे आई वडील देखील हा पाठ करू शकतात। तसेच महिलांनी हा अध्याय वाचताना सामान्यतः धार्मिक नियम पाळावेत। स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करणे, शक्यतो सात्विक आचार विचार ठेवणे आणि मासिक पाळीच्या दिवसामध्ये विसावा घेऊन नंतर उर्वरित दिवसामध्ये तो पूर्ण करणे। असो व पुरुष पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि ईश्वरावर विश्वास ठेवून हा अध्याय वाचल्यास नक्कीच चांगले फळ मिळते। तर मंडळी, तुम्ही पूर्ण संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। म्हणजे तुम्ही 11 दिवसाची ही सेवा करू शकता, 21 दिवसाची किंवा 41 दिवसाची ही सेवा तुम्हाला करायची आहे। श्री शिवलीलामृत ग्रंथामधील 13वा अध्याय आहे तर याचं पठण केल्याने तुमच्या मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होतील आणि 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील। परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला सेवा करायची आहे। तुमच्या मनात जेवढी श्रद्धा असेल तितकंच फळ तुम्हाला लवकरच प्राप्त होईल। अनेकदा योग्य स्थळ मिळवण्यासाठी आणि पत्रिका जुळवण्यासाठी काही आठवड्यांचा किंवा महिन्याचा काळही लागू शकतो। त्यामुळे कोणतेही घाई किंवा नैराश्य न बाळगता सातत्य ठेवावे। देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून विवाह जुळण्यासाठी चाललेले प्रयत्न, स्थळ शोधणे, बोलणी करणे सुरूच ठेवावेत। आध्यात्मिक उपायामुळे मानसिक बळ मिळते आणि येणारे जे अडथळे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते। मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील, मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर त्याच्याबद्दल काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन अशाच धार्मिक व्हिडिओंसोबत।